नमस्कार, मी संगीता काळे. सक्षम न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व सक्षम न्यूजच्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. विधानसभेचं वारं चालू झालेलं आहे. जाहीर उमेदवारांची नावं देखील आता जाहीर झाले. अंतिम टप्प्यात काय आहेत. मात्र धाराशिव जिल्ह्यातले 4 मतदारसंघ आणि याच तुळजापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून जे शेतकरी पुत्र नावाची चर्चा आज आपल्याकडे सगळ्यांच्या कानावर आहे, ऐकण्यात आलेली आहे. आज आपण पाहतोय की वाडी वस्ती असेल, गाव भेटी दौरे असतील किंवा मंदिर असेल, जिथं राहता येईल त्या ठिकाणी राहणं, जिथं भेटता येईल तिथं लोकांना भेटणं, ज्या अवस्थेत भेटता येईल त्या ठिकाणी जाऊन भेटणं, अशी त्यांची सध्याची स्पीड वेग आहे त्यांचा. आता गाव भेटी दौऱ्या, लोकांशी संपर्क वाढवण्याचा, लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते जाणून घेण्याचा, याच मुद्द्यावरती आज ते तुळजापूर मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अण्णासाहेब दराडे सर, तुमचं सक्षम न्यूज चॅनल मध्ये फार फार स्वागत आहे आणि तुम्हाला देखील आमच्याकडून सक्षम न्यूज चॅनल कडून शुभेच्छा आहेत. थँक्यू. मी हगलुरीतील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातील 40-45 वर्ष सालगडी म्हणून काम केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमधून वाटचाल करत करत मी शिक्षण झालं आणि त्यानंतर अजूनही माझं शिक्षण चालू आहे आणि पुण्यामध्ये व्यवसाय करतोय. पण व्यवसाय जरी करत असलो तरी माझ्या गावगाड्यामध्ये ज्या अजूनही त्याच अडचणी आहेत ह्या पाहवत नाहीत. तर आता माझ्याकडे खूप काही पैसा आलाय, मी आता करोडपती झालोय. आता माझं वय 50-60 वर्ष झाले आणि मग राजकारणात येऊन आपण थोडस प्रतिष्ठा वगैरे. सध्या बिझनेस करताय? हा, व्यवसाय करतो मी. लिगल सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे माझा. तर माझ्याकडे खूप काही आहे म्हणून मी आता येणं आणि मग मी सुरुवात करणं असं अजिबात काही नाही. आजही मी माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतं इतकं स्थिर माझ्याकडे आहे. याच्या पलीकडं सर थोडं थांबवते तुम्हाला की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, तुमच्या एका नावाची फार चर्चा होती, शेतकरी पुत्र म्हणून. थोड्या याबद्दल सांगा. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, त्यामुळं शेतकरी पुत्र आहे त्यात काय वावगा असण्याचं कारण नाही आणि मला अभिमान आहे. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्म झालाय माझा आणि बहुसंख्य समाज हा शेतकरी आहे. त्यामुळं शेतकरी पुत्र म्हणून जगायला, पूर्ण आयुष्यभर मरायला आणि पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्म गेला मला आवडेल. त्यामुळे शेतकरी पुत्र म्हणून माझ्या समोर जे नाव लागलं जाते त्याचं मला खूप आनंद आणि समाधान आहे. आज तुळजापूर मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवणार आहात, तर काय असं एक विजन घेऊन किंवा काय लोकांच्या अडचणी आहेत का, किंवा त्या अडचणी सोडवायच्या म्हणून तुम्ही या रिंगणात उतरलेला आहे? अडचणी मतदारसंघामध्ये खूप आहेत, त्याच्यावरती भाष्य करणं सुद्धा आता मला त्रासदायक होत चाललंय की मी रोज ते जगतोय, भोगतोय, सगळ्यांमध्ये राहतोय. तर अडचणी मिटल्या पाहिजे. ह्या अडचणी कधी मिटतील? खऱ्या अर्थानं आम्ही सुशिक्षित होणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगलं आपल्याकडे शिक्षण मिळणं गरजेचं आहे. जर शिक्षित असलेला समाज उभा राहिला तर अडचणी आपोआप मिटायला सुरुवात होऊ शकते. पहिलं उद्दिष्ट माझं आहे की आपल्या पोराबाळांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आपली पोरं जर उभा राहिली स्वतःच्या पायावरती, त्यांना सांगण्याची गरज नाही पडणार. ते स्वतःच्या घरावरची पत्री काढतील आणि स्वतःहून स्लॅब टाकतील. शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या रोज दैनंदिन जीवनामध्ये अडचणी येतात, शासकीय कार्यामध्ये पिळवणूक असेल, आरोग्य सेवेचा अभाव असेल, वीज असेल जी शेतकऱ्यांना आजही दिली जात नाही, डीपीचा तो 2-2 महिने बसून दिला जात नाही, त्यासाठी शेतकऱ्यांना वर्गणी करून डीपी आणावं लागतो. याची शोकांतिक आहे. खूप त्रासदायक जीवन आहे सर्वसामान्याचं. हे जीवन बदलावं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी या रणांगणामध्ये उतरलोय. आज तुमच्या गावभेटी दौऱ्याचा एकदम वेग जोरात चालू आहे. गेले 2 महिने झालं आम्ही पाहतोय की तुमचं एकदम स्पीडनं काम चालू आहे. वाड्या वस्ती असतील, गावभेटी असतील, मंदिर असेल, तुम्ही तिथंच भेटतायत लोकांना, त्यांच्याशी संवाद साधतायत आणि त्या ठिकाणीच तुम्ही मुक्काम देखील करतायत. कसा रिस्पॉन्स भेटतोय? मी त्याच लोकांमध्ये जन्मलोय, वाढलोय म्हणून त्यांच्या जिथं असतील तिथे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि मला त्याचा आनंद आहे. रिस्पॉन्स खूप चांगला आहे की जेव्हा मी सुरुवात करण्याच्या आधी जी माझी अपेक्षा होती त्याच्याही पेक्षा कित्येक पटीने अधिक चांगला रिस्पॉन्स मला जनतेकडून मिळतोय. त्यामुळं अजून जास्त गतीने धावण्यासाठी किंवा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मला तो उत्साह वाढतोय आणि ऊर्जाही मिळते. जनतेला बदल हवा आहे. गेली वर्षानुवर्ष तेच राजकारणी, पक्ष कोणताही असो, पक्ष बदलला जातो, नेते बदलले जातात, पण समस्या कायम त्याच राहतात. पाठीमागं बेसिक, सॉरी तुम्हाला थोडं थांबवते की आता जे तुम्ही ज्या लोकांमध्ये जातायत तर बेसिक त्यांच्या काय गरजा, म्हणजे तुम्ही निवडणूक लढवलात, निवडून आलात किंवा नाही पण आलात,
तरी पण त्यांच्या काय अशा महत्वाच्या तुम्हाला गरजा वाटतात की सध्या तिथं ते गरजा किंवा त्यांच्या अडचणी सुटणं, त्यांचे प्रश्न सुटणं महत्वाचे, अशा कुठल्या गरजा आहेत की तुम्हाला ज्या खटकायला लागले? प्रमुख सर्वसामान्यांच्या पोरांना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे, ही गरजच आहे. त्यांना रुग्णालयामध्ये चांगले उपचार भेटले पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव भेटला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, त्यांचा डीपी जळाला तर तो वेळेमध्ये बसवला गेला पाहिजे, तेही विना त्रास विना खर्च करता. आणि ज्या ठिकाणी त्यांची आर्थिक पिळवणूक होती, फसवणूक होते, अशा ठिकाणी ही नाही झाली पाहिजे. प्रशासन गतिमान तर असावंच, पण ते सर्वसामान्याचा खिसा कापणारा नसावं. तर ह्या सगळ्या अडचणी आहेत, ह्या नाहीशा करायच्यात मला. आपण बघतोय की घराणेशाहीला आतापर्यंत लोकांनी सत्तेवर परत खुर्चीवर बसवलेला आहे. त्यांच्या काही अपेक्षा असतात की बाबा या उमेदवाराला जर आम्ही निवडून दिलं, या नावाला जर आम्ही खुर्चीवर बसवलं या व्यक्तीला, तर आमचे प्रश्न सुटतील, अशा एक मोठी अपेक्षा घेऊन जनते तुम्हाला निवडून देते. परंतु आज जर रोजगाराचा प्रश्न असेल तर तुम्हाला काय वाटतं की बाबा आज युवक असतील, महिला असतील, युवती असतील, फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे? खरं तर दुःख आहे या गोष्टीचं की आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष झालं राजकारण फक्त केलं जातं याच रोजगाराच्या नावाने. पण आपल्या तालुक्यामध्ये किमान 5,000 तरुणांना किंवा हातांना रोजगार मिळेल असं कुठलाही उद्योग नाही. जे उद्योग होते, साखर कारखाने असतील, मिल असतील, सगळ्याच गोष्टी अक्षरशः बंद पडल्या. ह्याच्यावरती भाष्य केलं जात नाही किंवा त्याकडे पाहिलं जात नाही. त्यात हे जगणं सगळं आम्हाला अंगवळणी पडले असं ते चित्र आहे. आणि या गोष्टीमुळं जे स्थलांतर होत चाललंय पुणे मुंबईला, दुर्भाग्य आहे की आपल्या मातीशी, आपल्या आईवडिलांना सोडून, गाव सोडून जेव्हा पोट भरण्यासाठी आम्हाला पुणे मुंबईला जावं लागतं, तर हे दुःखद आहे. त्यामुळं याबद्दल भाष्य करायचं मला तर खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की जेव्हा मी माझ्या आईबापाला सोडून पुणे मुंबईला जातो, ते सहन होण्यापलीकडचा विषय. असे खूप अनेक तरुण आहेत, त्यांना इच्छा नाही जाण्याची. जर आमच्या हाताला जर इथंच काम मिळालं तर कुणाला हौस आहे पुणे मुंबईला जाण्याची? तर हे प्रश्न मिटले पाहिजे. फक्त राजकारणापुरतं किंवा निवडणुकीच्या काळात हे प्रश्न जिवंत होऊन त्याच्यावरती भाष्य होणं महत्वाचं नाही, तर हे निवडणुकीच्या नंतर सुद्धा हे प्रश्न मिटवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न झाला पाहिजे. सर, आता आपण बघतोय की आता हे प्रचार चालू होतील किंवा जे आता चालू आहे ह्याच्यामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप चालू असतात. तुम्ही उभारलात आज तर दुसरे विरोधी कोण असतील त्यांच्यावरती आरोप केलेले जातात. आरोप प्रत्यारोपाचं राजकारण इथं जोरात चालू आहे. विकासाचा मुद्दा तर आहेच, पण आरोप प्रत्यारोप जोरात चालतात. त्यांनी केलं नाही म्हणून की खरंच करायचंय, त्यांनी केलं नाही म्हणून त्यांच्यावर आरोप करणार आहेत की तुम्हाला खरंच काहीतरी त्या लोकांसाठी करायचंय, म्हणून हे तळमळीनं आत्मीयतेनं तुम्ही पुढे करत राहणार. नाही, माझी म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना, सगळ्या उमेदवारांना विनंती आहे किंवा प्रार्थना असेल की एकमेकावरती टीका करणं म्हणजे आपले सर्वसामान्यांचे प्रश्न मिटणं नाही होऊ शकत. खऱ्या अर्थानं प्रश्न मिटवायचे असेल तर राजकारणाच्या ठिकाणी आणि सर्वसामान्यांसाठी आपण काय करू शकतो. निवडणूक ही 1-2 महिन्याची आहे, त्याच्यानंतर सुद्धा उद्या विजयी कोण होईल हा विषय घेऊ नये. त्यानंतर सुद्धा सर्व जे प्रतिस्पर्धी असतील त्यांनी एकत्र येऊन आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जनतेसाठी आपल्याला काय करता येईल, आपल्या तरुणासाठी काय करता येईल, एकत्र येऊन हे केलं पाहिजे. ही चिकलपीक करून सर्वसामान्यांचं काही भलं होणार नाही. किंवा ह्या एकमेकावरती टीका केली गेल्यामुळं मला 2 मिनिटासाठी बरं वाटेल, कोणाला तरी त्याचं मन दुखावलं जाईल, पण ह्यांनी सर्वसामान्यांच्या घरात चूल पेटणार आहे का, त्याला खायला भाकर मिळणार आहे का, त्याच्या हाताला काम मिळणार आहे का, त्याच्या अडचणी मिटणार आहेत का, ह्याचा विचार खरं तर सगळ्यांनी केला पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे. मग तुम्ही अपक्ष म्हणून उभा राहायला लागलात. आज एक तुम्ही म्हणजे ओबीसी थोडक्यात आपण हे करूयात. मला सांगा, तुम्हाला आज प्रत्येक गावामध्ये तुम्ही जाता येत, तर तिथं सगळ्या समाजातील लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा मिळतोय? नाही, निश्चित चांगला आहे. मी स्वतः जात, धर्म, पंथभेद ह्या गोष्टी न मानणारा मी लहानपणापासून असं आहे. माझे सगळ्याच जाती धर्मामध्ये खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्याकडनं मलाही कधी कुठल्या गोष्टीचा द्वेष वगैरे जाणवलं नाही, मी करत नाही. मी मानवता ही एकच जात धर्म समजून मी चालतोय आणि प्रत्येक गावागावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्यांशी मी भेटतोय. शेवटी भाकरीला जात नाही, शेतकऱ्याला जात नाही. तर त्यामुळं मी ज्या गोष्टी जनतेसमोर मांडतोय ह्या सगळ्यांच्या गोष्टी आहेत. तो कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा हा विषय घेऊ नये. तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना देखील भेटलात? हो, निश्चित मी भेटलो. त्याच्या मागं सुद्धा हे कारण आहे की मूळतः मराठा समाज हा कुणबी आहे. कुणबी ही जात ओबीसी मध्ये पूर्वीपासून आहे. ठीक आहे, आज मागणी होते किंवा आज काही वेगळं होतं अशातला अजिबात भाग नाही.
जरांगे दादांचा जो लढा आहे तो सर्वसामान्य पोरांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळं त्या लढ्याला यश आलं पाहिजे या प्रांजळ मताचा मी आहे. आणि त्या लढ्याला म्हणजे माझा कालही पाठिंबा आजही आणि भविष्यात सुद्धा जिथं जिथं गरज पडेल त्या ठिकाणी मी निश्चितपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी उभा असेल. म्हणजे चर्चा होती असं की बाबा तुम्ही मनोज जरांगे यांना भेटलात, काल बच्चू भाऊ कडून देखील तुम्ही भेटल्याचा एक फोटो व्हायरल होतोय. हो, मी बच्चू भाऊंनाही काल भेटलो. जी तिसरी आघाडी आपल्या राज्यामध्ये निर्माण झाली नव्याने. खरं तर बच्चू भाऊ असतील, राजे असतील, राजू शेट्टी साहेब असतील, या तिन्ही व्यक्तींचं समाजासाठी खूप योगदान आहे. आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी, त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायासाठी कायम ह्या मंडळींनी आवाज उठवलाय, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मी अपक्ष म्हणून गेली 2 महिने जरी मतदारामध्ये फिरत असलो तरी आज मतदारामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा होते की तुम्ही पक्षामध्ये जा. आणि हा जी नवीन जी आघाडी निर्माण झाली ही आघाडी खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी झटणारी व्यक्ती आहेत ह्या. तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, त्यांच्याकडनं जर उमेदवारी मिळाली तर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने यश मिळेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांच्या अडचणी मिटवण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल अशी ही जनतेचीच अपेक्षा आहे. त्यामुळं मी उमेदवारी मला मिळावी तिसऱ्या आघाडीची म्हणून त्यासाठीच मी बच्चू भाऊंना भेटलो होतो आणि मला उमेदवारी देण्यासाठी मी त्यांना विनंती सुद्धा केली. तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये पाण्यामध्ये बसून एकदम खाली बसून देखील काही आंदोलन विषय मांडले असतील. विषय थोडक्यात जनतेच्या पुढे ते विषय तुम्ही आणून दिलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? माझ्याकडे पॉवर नाही किंवा मी प्रशासनामध्ये कुठला अधिकारी नाही की मी ते स्वतः करू शकतो. मी सर्वसामान्यातला सर्वसामान्य म्हणून मी काय करू शकतो, तर एखादी गोष्ट आहे चुकीची जी सुधारली गेली पाहिजे त्यासाठी मी काय करू शकतो, तर मी ते निदर्शनास आणून देऊ शकतो जनतेच्या पण आणि प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या. तसंच नळदुर्ग बस स्टँडच्या समोर जे मोठे खड्डे पडलेत, लोक त्या चिखलामध्ये पडतायत, पाणी साचते, बिकट अवस्था आहे, तर मी काय करून घेतलं तर 2 तास त्या चिखलामध्ये मी पावसात बसलो. मी त्याचा मला हे अपेक्षित नव्हतं की मी बसल्यामुळे ते काम चालू होणार आहे, पण आठवड्याभराच्या आतमध्येच तिथलं कॉन्क्रिटीकरणाचं बस स्टँडचं काम सुरू झालं आता नळदुर्गचं. तर मला ते अपेक्षित नव्हतं, पण मला त्या चुकीच्या गोष्टीचा निषेध करायचा होता. त्यामुळे मी चिखलात बसून तो निषेध व्यक्त केला आणि ते काम सुरू झाल्याचे खूप चांगलं समाधान आहे. जर खऱ्या अर्थानं उद्या मला कुठल्या प्रकारे कसा त्रास होतोय याचा विषय बाजूला ठेवून जनतेच्या समस्या जर अशा पद्धतीने सुटणार असतील तर मी आज चिखलात बसले, उद्या अजून कुठे बसण्याची वेळ येत असेल, उद्या मला कुठे लटकावून घेण्याची वेळ असेल, तर जनतेसाठी मला खऱ्या अर्थानं या गोष्टी करायला आणि जनतेच्या अशा समस्या सोडण्यासाठी मला आनंद आणि समाधान असेल. हे प्रश्न सोडवण्यासाठी हे 12 महिने जनतेचे प्रश्न आहेत आणि हे सोडवण्यासाठी निवेदन देणं असतील, वारंवार राजकीय नेत्यांना भेटणं असेल, प्रशासनाला निवेदन देऊन भेटणं असेल, तर कायम हे चालू आहे सर्वसामान्य लोकांतून. पण तुम्ही थोडा वेगळा पर्याय अवलंबला त्या ठिकाणी आणि तुम्ही ते केल्यामुळं लगेच काम देखील चालू झालेलं आहे. ह्याच्यातून ह्या गोष्टीमुळं तुम्हाला आता सध्या जनतेचा कसा रिस्पॉन्स मिळतोय अशा गोष्टीमुळे? यातून खरं तर जनतेचं खूप प्रेम मिळते. नळदुर्ग मधला प्रश्न मार्गी लागला. खूप नळदुर्गकरांचे मला फोन आले, खूप सारे लोकांनी भेटून मला सांगितलं की दादा तुमच्यामुळे ते नळदुर्गचं बस स्टँडचं काम सुरू झालं. समाधान आहे ह्या गोष्टीचं. आणि निवेदन देऊनही त्या निवेदन जर केराच्या टोपलीमध्येच जाणार असतील त्यापेक्षा असा वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवून काम होत असेल तर त्यात काही अवघड नाही आणि काम शेवटी होणं महत्वाचं आहे आणि अडचणी मिटणं महत्वाचं आहे. एक विषय थोडासा आपण प्रश्न थोडा वेगळा घेते की जे आता महिलांना 1,500 रुपये पडायला लागले किंवा पडले, आता बंद झाले पण पडले, ह्याच्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा एखाद्या कुटुंबाला तुम्ही कायमस्वरूपी एक चांगला आधार देऊ शकतात, मिळत असेल असं काय वाटतं का तुम्हाला? हे महत्वाचं आहे की बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी एखादी एमआयडीसी असेल किंवा एखादा दुसरा कुठला तरी उद्योग असतील, असं एखादं तिथं चालू करणं, आणून देणं त्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, हे महत्वाचं वाटतं तुम्हाला? खरं तर ह्या अशा ज्या योजना आहेत ना, तर ह्या योजना बनवणाऱ्याला जर मला ते लोकशाहीमध्ये घटनेने अधिकार दिला असता तर मी तशा शब्दाचा प्रयोग केला असता. पण मी माझी इच्छा असताना सुद्धा मी ते तसे भाष्य करू शकत नाही. मला त्या गोष्टीचा खूप राग येतोय. पण समाज उभा करण्याच्या दृष्टीने ह्या योजना अजिबात नाहीत. खऱ्या अर्थानं समाज आळशी करणं, समाजाला लालची बनवणं, एक सदृढ
हिंमतवान लढणारा लढाऊ समाज उभा करायचा असेल तर अशा योजना त्या व्यक्तींना कायमस्वरूपी बर्बाद करून टाकतात. चांगलं शिक्षण द्या, उद्योग द्या, हाताला काम द्या, आमच्या शेतमालाला चांगला भाव द्या आणि आमच्या अडचणी मिटवा. आम्हाला तुमच्या योजनांची गरज नाही, तुमच्या विम्याचीही गरज नाही, तुमच्या अनुदानाचीही गरज नाही. खऱ्या अर्थानं जुन्या काळात माझे आजोबा सांगायचे की त्या काळामध्ये शेतकरी हा एक सक्षम व्यक्ती होता की शासकीय नोकरी असेल किंवा व्यापार असेल, व्यवसाय असेल, लोक त्याच्याकडे जायचे नाही. म्हणजे काय म्हणतात मला ते सांगता येणार नाही. कनिष्ठ व्यापार, मग दुय्यम नोकरी वगैरे आता ते सांगता येणार नाही मला, पण प्रथम स्थान दिलं जायचं ते म्हणजे शेतीला. तर ती शेती करायला आज आमचे तरुण पुढे येत नाही. त्याचं कारण काय ना की अशा ह्या चुकीच्या योजना, त्यांनी निर्माण झालेली लाचारी, आळशीपणा, त्यामुळं शेती बरोबर उद्या अवस्था अशी आहे की सगळं जग शेतीवर चालते. शेतीवरती ही टेक्नॉलॉजी आली असेल, बऱ्याच गोष्टीचं आधुनिकीकरण झालं असेल, पण कुठेही तुम्ही धान्य निर्माण कृत्रिम नाही करू शकत. ते शेतामध्येच पिकवलं जातं आणि शेतकरी त्याला पिकवू शकतो. तर त्या शेतकऱ्याला जर असं म्हणजे कोलदांडा घातला जात असेल तर तो काहीच करू शकणार नाही. आणि मग शेवटी आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात राहात, निवडून आल्यानंतर असे कुठले 5 तुमच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत प्रमुख की त्याच्यावरती तुम्ही लगेचच कामाला लागणार आहात? मला आपल्या मतदारसंघातली शिक्षण व्यवस्था भक्कम करायची एक विषय असेल. शासकीय कार्यालयामध्ये होणारी सर्वसामान्यांची पिळवणूक ही मिटली गेली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळण्यापासून ते शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्या कायमस्वरूपी मिटवायच्या आहेत. आणि तरुणासाठी आपल्या मतदारसंघामध्ये मोठे उद्योग तर आणण्यासाठी प्रयत्न झालाच पाहिजे, पण पाणी असेल किंवा अजून काही अडचणी असतील ह्या खऱ्या अर्थाने राजकारण्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं पाहिजे. ते मी सुद्धा सांगतो. उद्या जर एखादी MIDC उभी जरी करायची एखाद्या व्यक्तीने ठरवलं, लोकप्रतिनिधी मी असो अजून कोणी असो, तर तिथं आपल्याकडे पोषक MIDC साठी वातावरण आहे का, MIDC ला आवश्यक तितकं पाणी आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेल भविष्यात मी जर राजकारणामध्ये मला सर्वसामान्य जनतेने स्वीकारलं आणि त्या पदावरती मी गेलो तर मोठी MIDC तर सोडा की प्रत्येक गावागावात, प्रत्येक घराघरामध्ये छोटे छोटे लघु उद्योग निर्माण होऊ शकतात. डिश बनवणे असेल, पत्रावळी बनवणे असेल, खूप स्लीपर बनवणे असेल, खूप कमी गुंतवणुकीमध्ये खूप चांगले फायदे करून देणारे उद्योग निर्माण होऊ शकतात. तर ह्या गोष्टी राबवल्या गेल्या पाहिजे आणि ते राबवण्याची माझ्या सर्वसामान्य तरुणांना हाताला काम देण्याची आणि त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा देण्याची मानसिकता असण्याची गरज आहे. आणि ती माझी मानसिकता आहे. मी हे ठामपणे सांगू शकतो की मी जर उद्या आमदार झालो तर पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कमीत कमी 10,000 तरुणांच्या हाताला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मी हाताला काम देऊ शकतो हे मी ठामपणे सांगतो. सर, यश अपयश हे चालूच राहत असतं. समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये अपयश भेटलं, पुढचं तुमचे म्हणजे काय हे असणार? आनंद आहे त्या गोष्टीचा. मी खरंच प्रामाणिकपणे सांगतोय की मी मागच्या 5 वर्षामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी नव्हतो. मी राजकारणात नसल्यामुळे तो विषय नाही, पण जेव्हा जेव्हा मी आता जनतेत जातोय आणि मी बोलतोय, मी त्यांना त्यांच्या अडचणीबद्दल भाष्य करतोय, संवाद साधतोय, तर मागच्या 5 वर्षामध्ये या जनतेची माझ्याकडनं एकही काम झालं नाही. तर मला अक्षरशः लाज वाटते की मी काय म्हणून जनतेकडे गेलं पाहिजे, मी त्यांना काय म्हणून मत मागितलं पाहिजे. मला ती खऱ्या अर्थानं लाज वाटते. तर माझ्याकडनं काहीतरी त्यांच्यासाठी झालं पाहिजे, त्यांच्या अडचणी माझ्याकडून सुटल्या गेल्या पाहिजे, तर मला तो अधिकार आहे की मला तुम्ही निवडून द्या. तर तो अधिकार आज तरी मला नाही, तरी सुद्धा मी त्यांना विनंती करतोय. शेवटी जनता जनार्दन ठरवेल. पण मी आज त्यांच्या समोर जातोय. यश अपयश हा विषय वेगळा आहे, त्याच्याबद्दल मी खूप काही विचार करत नाही, त्यामुळे भाष्य करण्याचा संबंध नाही. पण मी वाट पाहतोय मॅडम 24 नोव्हेंबर सकाळी 7 वाजण्याची. मी जरी जनतेने निवडून दिलं तरी मी सकाळी 7 वाजता आमदार झाल्यानंतर सुद्धा त्यांचे आभार मानायला, त्यांच्या अडचणी सोडवायला सकाळी 7 वाजता मतदारसंघात तयार असणार आहे. जनतेमध्ये प्रत्येक गावोगावी जरी अपयश आलं तरी 24 तारखेला सकाळी 7 वाजता जनतेमध्ये जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार नसलो तरी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्यासाठी कायमस्वरूपी भविष्यकाळात उभा असणार आहे. मला खऱ्या अर्थानं समाधान हे 24 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून पुढे जनतेसाठी जी कामं करू शकणार आहे त्यात मला समाधान असणार आहे, ह्या यश आणि अपयशापेक्षाही पलीकडे जाऊन. ठामपणे आतापर्यंत असं कुठल्याच उमेदवाराचं आम्ही बघितलं नाही सर, किंवा कोणी केलं नाही असं बॉन्डवरती तुम्ही चक्क लिहून दिले. ज्या गोष्टी मी करू शकतो किंवा मला करायच्याच आहेत तर बॉन्डवरती लिहून द्यायला काहीच अडचण नाही.
मी त्यात सांगितलं आहे की भविष्यामध्ये मला तुम्ही आमदार केलं तर आमदार म्हणून जो काही पगार मिळणार आहे, जो काही असेल त्या पगारातला 1 रुपयाही माझ्या संसाराला मी लावणार नाही. तो पगार काय करेल तर गावोगावी विद्यार्थ्यांसाठी, आपल्या तरुणांसाठी ग्रंथालय उभी करेल. जर मी तो पगार पूर्ण ग्रंथालयासाठी वापरणारच असेल तर मला बॉन्ड पेपर लिहून द्यायला काहीच अडचण नाही. असेच काही मुद्दे की मी दर 3 महिन्याला मतदारसंघात प्रत्येक गावगावी जाईल, त्यांच्या अडचणी मिटवेल, मला करायचंच असेल तर लिहून द्यायला काहीच अडचण नाही. त्याच्या मागची इतकी साधी, सरळ आणि प्रांजळ भावना आहे. त्यामुळे ज्या गोष्टी मला करणं शक्य आहे त्या मी बॉन्ड पेपरवरती लिहून मी जनतेला त्या दिल्यात. तिथून जे पण काय आमदार होतील, निवडून येतील, आतापर्यंत कुठल्याही गावामध्ये, पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्या गावामध्ये पोहोचलेले नाहीये. ते मी गेले 2 महिने पाहतोय. कित्येक तंडे आहेत की त्या तंड्याने आमदारच नाही पाहिला. कित्येक गावं असे आहेत की तिथे 5 वर्ष, कित्येक म्हणण्यापेक्षा 90% गावं असतील की त्या ठिकाणी आमदार पोहोचलेच नाही. पोहोचायला पाहिजे. मला म्हणजे आमदारांना अधिवेशन सोडूनही अजून काही काम असतात मला हे माहिती नाही. तरी मी काही मित्रांच्याकडनं काही माहिती संकलित केली आहे जे मंत्रालयामध्ये आहेत मोठमोठ्या पदावरती. तर 3 महिन्याचा अधिवेशन कालावधी, त्यानंतरही काही निधी मंजूर करण्यासाठी, काही बैठकासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी मुंबईला मंत्रालयात उपस्थिती राहणे, काम करून घेणे, याच्या व्यतिरिक्त काळ जर सोडला तर उर्वरित काळामध्ये आमदार, मी माझ्या अभ्यासानुसार सांगतोय की दर 3 महिन्याला, 3.5 महिन्याला आमदार प्रत्येक गावाला भेट देऊ शकतो, तिथल्या जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊ शकतो. हे शक्य आहे. आणि जनतेने उद्या जर मला निवडून दिलं तर मी ठामपणे सांगतोय की दर 3 महिन्याला तुम्ही निवडून दिलेला आमदार तुमच्या गावात येईल, तुमच्यात बसेल, तुमच्या अडचणी ऐकून गेला आणि सोडवेल. ते शक्य आहे. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते. निवडून दिल्यानंतर पीए येतात तुम्हाला, हे जनरल प्रश्न आहेत, अडचणी आहेत लोकांच्या. आता सध्या पाणी प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, समजा अंतर्गत रस्ते असतील, पाणी मोठा प्रश्न आता सगळीकडेच मोठा आहे, बेरोजगारी असेल, हे आताचे प्रमुख प्रश्न आहेत. निवडून दिल्यानंतर मात्र तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या पीएनला फोन लावावे लागते. ते आत्ताचा ज्वलंत प्रश्न आहे. समजा मी तुमच्या मतदारसंघातली एखादी ही आहे नागरिक आणि जर माझं काम एखादं तुमच्याकडे आहे तर तुमच्या पीएला फोन केले तर तुमचे पीए फोन उचलत नाही येतात. सगळ्यात मोठा प्रश्न, सगळ्यात मोठी अडचण ही जनतेची आज आहे. याच्याबद्दल मी थोडस वेगळं उत्तर देईल. मी काय अजून कुठल्या मोठ्या पदावरती नाही, त्यामुळे पीए असण्याचा वगैरे मला अनुभव नाही. तरी सांगतो की गेल्या 2 महिन्यामध्ये मी ह्या धावपळीमध्ये कुठलीही ती व्यक्ती त्याच्यावरती अवलंबून काही लाख लोक आहेत जे त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतात, समस्या सोडतात, त्यांना सहाय्यक असणं आवश्यक आहे. पण ते सहाय्यक जनतेच्या भल्यासाठी आणि जनता ते लोकप्रतिनिधी यांच्यातला दुवा राहून त्यांनी त्यांच्या अडचणी सोडण्यासाठी काम करणं आवश्यक आहे. या मताशी मी निश्चित सहमत आहे. पण प्रत्येक व्यक्तीचा फोन लोकप्रतिनिधी अटेंड करू शकेल इतका वेळ तो देऊ शकणार नाही. पण अतिमहत्वाचं काम आहे. एखाद्या व्यक्तीला जर समजा लोकप्रतिनिधींना बोलायचंय तर पीए पण त्या दर्जाचे पाहिजे, त्यांच्याकडे ती संवेदनशीलता असली पाहिजे की एखाद्या व्यक्तीची तळमळ आहे की त्यांना आमदार साहेबांना, खासदार साहेबांना किंवा जे कोणी असतील त्यांना बोलायचंय तर त्यांनी ती संवेदना जाणून घेतली पाहिजे आणि ते त्यांचं भाष्य त्यांनी करून दिलं पाहिजे. पण असं जर घडत असेल की पीएच्या माध्यमातून जर जनतेचेच हाल होत असतील तर हे दुर्भाग्य आहे गोष्टीचं. सर, तुम्हाला निवडून येण्यासाठी सक्षम न्यूज कडून, आमच्या प्रेक्षकांकडून भरभरून अशा खूप 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 शुभेच्छा. तर हे होते शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे. आपण ऐकले आज की त्यांनी कुठल्या पद्धतीने, कोणी काय केले ह्याच्यापेक्षा मी काय करणार आहे, ज्वलंत प्रश्न काय आहेत ते कशा पद्धतीने सोडवले जातील आणि मी कशा पद्धतीने सोडवू शकतो ते जर मला जनतेनं स्वीकारलं, भरभरून आशीर्वाद दिला तर 100% मी बेरोजगारी असेल, महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, पाणी प्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल, आपण एक पाहिलं की त्यांनी चिखलामध्ये बसून निषेध व्यक्त केला तर त्या ठिकाणी एक काम चांगलं चालू झालेलं आहे. म्हणजे लोकांचा एक प्रश्न त्यांच्या फक्त तेवढा निषेध व्यक्त करण्यानं सुटलेला आहे. तर अशा पद्धतीने त्यांचं एक त्यांनी अविरतपणे जनतेची, तुळजापूर मतदारसंघातल्या लोकांची, जनतेची, माई बाप्पांची सेवा करण्याचा एक विडाच थोडक्यात उचललेला आहे आणि अविरतपणे त्यांचं आता गाव भेटी दौरे असतील, वाडी वस्तीमधल्या लोकांपर्यंत पोहोचणं असेल, त्यांनी लोकांबरोबर आता सध्या संवाद साधत आहेत. तर सर, परत एकदा सक्षम न्यूज चॅनल कडून तुम्हाला खूप 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 धन्यवाद.